वेलकम फ्रेंड्स. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये करंट लिगल टॉपिक बघणार आहोत, अटॅक्स ऑन ॲडव्होकेट्स. सो सध्याला हा करंट लिगल टॉपिक बनलेला आहे. हा लिगल एस आपल्याला JMFCच्या मेन्स एक्झाममध्ये येऊ शकतो. सो सध्या इन्सिडेंट्स काही 2018मध्ये झाल्यात कंटिन्युअसली, तिथून ऑनवर्ड स्टील टुडे देर आर सम इन्सिडेंट हॅपनिंग इन द सोसायटी. दॅट्स वाय इट्स बिकम द करंट सोशल अँड ऑल्सो पॉलिटिकल समवॉट इश्यू हॅज बिकम. हा आपला इश्यू आपल्यासमोर आहे. सो अटॅक्स ऑन ॲडव्होकेट्स हा आपल्याला लिहिताना पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये असं लिहायला पाहिजे की ॲडव्होकेट इज अ नोबेल प्रोफेशन आहे. हा ज्युडिशियल सिस्टीममधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ॲडव्होकेट इज अ ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहे. आणि ह्या ॲडव्होकेटला राईट टू प्रॅक्टिस करण्याचा जो अधिकार आहे तो कॉन्स्टिट्यूशनकडनं मिळालेला आहे. आणि ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सुद्धा बार काउन्सिलनी, स्टेट बार काउन्सिलनी किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाने रजिस्ट्रेशन ऑफ प्रॅक्टिसेस सर्टिफिकेट दिले, एक लायसन्स दिलं आहे की दे कॅन प्रॅक्टिस इन अ कोर्ट ऑफ लॉ. सो ॲडव्होकेटचं ड्युटी काय आहे की एखाद्या क्लायंटचा प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजेत, त्याच्यावरती काय रेमेडी आहेत ते त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजेत. सो क्रिमिनल असतील, सिव्हिल असतील, तुमचं नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल असेल, सो मेनी, किंवा तुमचे फंडामेंटल राईट्स काय व्हायोलेट झाले असतील त्यासंबंध तुम्ही हायकोर्टला अप्रोच करू शकता, सुप्रीम कोर्टाला अप्रोच करू शकता. सो दीज ॲडव्होकेट्स टेक द रिस्क अप. दिस इज द वन काइंड ऑफ प्रोफेशनल रिस्क आहे. जसं डॉक्टर काही प्रोफेशनल रिस्क घेतात तसंच ॲडव्होकेटसुद्धा काही सम वॉट लेवलमध्ये काही रिस्क घेतात. सो हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहायला पाहिजे. पहिलं काय लिहायला पाहिजे की दिस इज द नोबेल प्रोफेशन. दुसरं काय लिहितात, द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट. हे ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहे. नंतरनं तुम्हाला राईट टू प्रॅक्टिस करण्याचा अधिकार कुठून मिळतो? इंडियन कॉन्स्टिट्यूशन मिळतो. आर्टिकल 19 असेल. परत ॲडव्होकेट ॲक्ट आहे. बार काउन्सिलनं तुम्हाला 1961चा तुम्हाला काय केलेलं आहे, सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस लायसन्स दिलेला आहे. ह्या संबंध तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता. ही 3-4 पॉईंट्स जस्ट इन ब्रीफमध्ये. नाव सेकंड पॉईंट तुम्ही काय लिहू शकता की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही लिहू शकता की आपल्याला फार एन्शंटमध्ये जायचं नाही की पण प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्सबद्दल तुम्ही लिहू शकता. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ॲडव्होकेट संबंधी की ह्याच्या अगोदर ॲडव्होकेटने कशा लिगल बॅटल्स फाईट केलेले आहेत त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. की ॲडव्होकेट इज द जसं 4 पिलर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे की ज्याच्यामध्ये ज्युडिशरी आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पार्लिमेंट आहे, लॉ मेकर्स आहेत. तसं 4th पिलर आहे ॲडव्होकेट आहे. जो फुल सपोर्टिव्ह करतो अपार्ट फ्रॉम प्रॅक्टिस, की प्रॅक्टिस सोडूनसुद्धा हा सोसायटीला एक बिल्ड करण्यासाठी महत्त्व करू शकतो. जसं की इफ द ॲडव्होकेट डिड नॉट ब्रिंग द केस बिफोर द कोर्ट, हाऊ कोर्ट विल गिव्ह द जजमेंट. फॉर एक्झाम्पल पालखीवाला ॲडव्होकेट नानी पालखीवाला, if he did not bring the question on the Bharti case in front of the court, before the court, how the Supreme Court will give such a landmark judgment. So every advocate is building the society, building the nation. हे तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आता ॲडव्होकेटचे नावाचे बिफोर इंडिपेंडन्स असेल, गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नंतरनं नेहरू असतील, नंतरनं ॲडव्होकेट नंतरनं आणि पालखीवाला असतील, जे पण प्रिनाऊंड ॲडव्होकेट आहेत त्यांचे संबंध तुम्ही लिहू शकता. सो तर ह्यांनी जे आहेत प्रो बोनोसारखे केसेस घेतलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी प्रो बोनोसारखे केसेस घेतले. प्रो बोनो केसेस म्हणजे ह्याच्यामध्ये की फ्री ऑफ लिगल सर्व्हिस दिली. दोज हू आर ॲक्च्युली इन नीड, त्यांना लिगल रेमेडी पाहिजेत, त्यासाठी त्यांनी विदाऊट टेकिंग एनी फी दे फाईट फॉर देम. त्यांनी काय केलं आहे, सोसायटीसाठी एक कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. लाईक फ्री लिगल सर्व्हिस म्हणतो आपण, फ्री लिगल सर्व्हिसेस त्यांनी दिलेल्या आहेत. ह्याबद्दल तुम्ही लिहू शकता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये. थर्ड पॉईंटमध्ये सध्या काही स्टॅट्यूट्स आहे का, ह्याच्याबद्दल स्टॅट्यूट असेल, कोणता ॲक्ट वगैरे आहे का, किंवा कॉन्स्टिट्युशनलचे कुठले प्रोव्हिजन वगैरे आहेत का. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन आहेत का ते लिहू शकता. जसं की ॲडव्होकेट ॲक्ट आहे,
नंतर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनमध्ये जसं अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासाठी प्रोव्हिजन आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासाठी काय आर्टिकल्स आहेत त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. हे स्टॅट्यूट अँड कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स तुम्ही लिहू शकता. देन 4th पॉईंट, आता सध्याला काही इन्सिडेंट वगैरे काही घडत आहेत का, काही इन्सिडेंट आहेत का, काही इश्यू आहे सोसायटीमध्ये त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. की फॉर एक्झाम्पल इन 2018 और मे बी 2019मध्ये दिल्लीमध्ये 30,000 कोर्टमध्ये पोलीस हॅज बीन अटॅक ऑन सेव्हरल ॲडव्होकेट्स. सो हे तुम्ही असॉल्टबद्दल तुम्ही लिहू शकता की हाऊ दे बीटन अप बाय द पोलिसांकडनं ते कसे त्यांना अटॅक केले गेले त्या संबंध लिहू शकता. नंतर पुण्यामधला एक इन्सिडेंट आहे त्यामधला तुम्ही लिहू शकता की क्लायंटने ॲडव्होकेटवरती कसे अटॅक केले होते. लाईक किरण बेदीचे एक पोलीस ऑफिसरची केस आहे की वन ऑफ द पोलीस ऑफिसर किरण बेदी इन्स्पेक्टर हॅज बीन हँडकफ द ॲडव्होकेट अँड त्या पोलीस ऑफिसरनी कोर्टासमोर कसं हजर केलं विथ हँडकफ. तर त्याबद्दल प्रोटेस्ट आहे, ॲजिटेशन केलं आहे त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. नंतर रिसेंटली महाराष्ट्रामध्ये सर्टन एक ॲडव्होकेट आणि त्यांच्यावरती मर्डरचा हल्ला केलेला आहे त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. जे पण इन्सिडेंट तुम्हाला माहीत आहेत त्यासंबंध तुम्ही इन्सिडेंट लिहू शकता. नाव सो मग आता रिझन काय की रिझन्स काय आता की हा अर्जंट नीड आहे सध्याला सोसायटीमध्ये की मेजर अटॅक सध्याला होतात. जसं फॉर एक्झाम्पल अजून तुम्ही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम संबंध तुम्ही शकता की वेरी ही इज इमिनंट प्रोफेशनल ॲडव्होकेट आहे, लाईफ थ्रेटनिंग टू हिज आहे. वेन ही टूक द केस ऑफ अजमल कसाब केस सो मेनी थ्रेटनिंग कॉल्स वगैरे येतात. सो Z+ सिक्युरिटी त्यांना दिली. लाईक पोक्सोसारखे काही केसेस असतील, पोक्सो असतील किंवा ॲट्रॉसिटीचे काही केसेस असतील त्याच्यामध्ये जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत किंवा जे गव्हर्मेंट ॲडव्होकेट्स आहेत दे नीड सच अ प्रोटेक्शन इन दिस हाय प्रोफाईल केसेस असतील तशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये त्यांना काय पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे. दे नीड अ प्रोटेक्शन. सो मग आता ह्याच्यावरती सजेशन काय देऊ शकतो आपण. सजेशन कसं असायला पाहिजे आपलं की ते एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड पाहिजेत की हां ते आपल्याला इम्प्लिमेंट करताना कुठेही आपल्याला बाधा येणार नाही किंवा अडचण येणार नाही. एक प्रॅक्टिकल सोल्युशन आपल्याला द्यायला पाहिजे की आपण काय करू शकतो, बार काउन्सिलला रिक्वेस्ट करून किंवा पार्लिमेंटनी किंवा स्टेटनी ह्याच्यावरती ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तयार करू शकतो. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जे आता सध्या बिल आहे महाराष्ट्रामध्ये केलेलं ते 2019 का 2020मध्ये ते बिल तयार केलं गेलं आहे त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये स्ट्रिंजंट पनिशमेंट काही ॲड केले त्यासंबंध तुम्ही लिहू शकता की इट विल बी द डेटर टू द पब्लिक अँड इट विल बी लेसन टू द अदर्स. हे तुम्ही लिहू शकता. लाईक तुम्ही अजून ह्या डॉक्टरचं प्रोफेशनचं कम्पेअर करू शकता की जसं डॉक्टर्सला प्रोटेक्शन दिले आहे की इफ एनी पेशंट हॅज बीन अटॅक ऑन द डॉक्टर हाऊ विल बी प्रोटेक्टेड. लाईक जनरल चॅप्टर 4मध्ये इंडियन पेनल कोडमध्ये काही जनरल एक्सेप्शन दिले आहेत. इफ द डॉक्टर हॅज मेड सर्जरी बट इन गुड फेथ, ऑब्वियसली देर आर कंडिशन्स की कम्युनिकेशन केलं असेल इन गुड फेथमध्ये, सो डॉक्टर विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम द क्रिमिनल लायबिलिटी. या संबंध तुम्ही लिहू शकता. असे बरेचसे प्रोव्हिजन्स आहेत ते आपण गॅदर करून हे लिहायला पाहिजेत. सो की एकदम हार्ड अँड फास्ट पनिशमेंट तर देऊ शकत नाही पण ॲटलिस्ट समवॉट ती डेटरन्सचं पनिशमेंट असेल या संबंधित आपण ह्यामध्ये लिहू शकतो. की बार काउन्सिलने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे ह्याच्यामध्ये की हे बिल आहे ते बिल पास करून घ्यावं. बऱ्याचशा स्टेटमध्ये किंवा बाहेरच्या फॉरेन कंट्रीजमध्ये ॲडव्होकेटसाठी प्रोटेक्शन करण्यासाठी बरेचसे कायदे केलेले आहेत त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. नाव कन्क्लुजनमध्ये तुम्ही काय लिहू शकता, कन्क्लुजनमध्ये तुम्ही लिहायला पाहिजे की पीपल्स असतील, मीडिया असेल, बार काउन्सिल असेल किंवा अदर ॲडव्होकेट असतील दे प्रोटेस्ट करतात, ॲजिटेशन करतात फॉर द प्रोटेक्शन ऑफ सोसायटी. बिकॉज की आपल्या इंडियामध्ये की हे एक नोबेल प्रोफेशन आहे. बिकॉज दे आर फायटिंग विदाउट फिअर. ॲडव्होकेट इज विदाउट फिअर जस्ट फायटिंग फॉर हिज क्लायंट. तो त्याच्या क्लायंटसाठी फाईट करतो आहे.
लाईक समवॉट दे आर टेकिंग प्रो बोनोसारखे केसेस काही वगैरे घेत आहेत, त्यासंबंध तुम्ही लिहू शकता. सो अजून तुम्ही ह्याच्यात ॲडअप भरपूर करू शकता. हे पॉईंट्स यायला पाहिजेत. पहिले इंट्रोडक्शनमध्ये नोबेल प्रोफेशन यायला पाहिजे, द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहे, राईट टू प्रॅक्टिस आहे, कोणते कोणते स्टॅट्यूट आहे, कोणते कोणते प्रोव्हिजन्स आहेत ते लिहू शकता. बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही इमिनंट लॉयर्स, ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. कॉन्स्टिट्यूशनचे काय प्रोव्हिजन्स आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असेल, ॲडव्होकेट जनरल असेल, त्यासंबंध तुम्ही प्रोव्हिजन लिहू शकता. काही इन्सिडेंट घटना घडलेत महाराष्ट्रामध्ये घडले असतील त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. हाय प्रोफाईल केसेसमध्ये, पोक्सोसारखे ॲट्रॉसिटीसारख्या केसेसमध्ये प्रोटेक्शन पाहिजेत. सजेशन कसं प्रॅक्टिकल ओरिएंटेड पाहिजेत, त्याचं इम्प्लिमेंट इझी व्हायला पाहिजे. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बिल आहे, ते बिल पास व्हायला पाहिजे. बाकीच्या काही स्टेटमध्ये असेल किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये असं काही इन्सिडेंट होत असेल त्यामध्ये त्यांना काही प्रोटेक्शन वगैरे दिलेत का, हे तुम्ही लिहू शकता. कन्क्लुजनमध्ये लिहायला पाहिजे की विदाऊट फिअर त्यांनी काम करतात. सो पीपल्स अपहोल्डिंग द ड्युटी ऑफ ॲडव्होकेट, तुम्ही ह्या एसेमध्ये लिहिताना थोडे ड्युटी ऑफ ॲडव्होकेटसुद्धा लिहू शकता की त्यांना प्लस अजून इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे पण काही कम्युनिकेशन टू द ॲडव्होकेट लिहिलेलं आहे ते प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यांना एक्झाम केलं आहे की दे विल नॉट शेअर दिस इन्फॉर्मेशन टू अदर पीपल्स. मग त्याला परत एक्सेप्शन काय आहे त्याबद्दल संबंधित तुम्ही इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधले काही प्रोव्हिजन्स तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडअप करू शकता. परत उज्ज्वल निकम सरांचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही लिहू शकता. सो पब्लिक प्रॉसिक्युटर टेक द रिस्क, हाय रिस्क आहे, दे विल इन्वॉल्ड इन द ट्रबलमध्ये येऊ शकतात. सो ड्रॉप द केस करण्यासाठी त्यांना थ्रेटनिंग कॉल येतात. सो हे सारख्या तुम्ही गोष्टी लिहून एक फ्लोमध्ये लिहायला पाहिजेत की इंट्रोडक्शन, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, प्रोव्हिजन्स, इन्सिडेंट काय इश्यू आहेत, रिझन्स काय काय आहेत आणि सजेशन एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड पाहिजेत. आणि कन्क्लुजन लिहायला पाहिजे की इफ दिस सच ॲक्ट झाला तर इट विल बी हे नोबेल प्रोफेशन होईल आणि ह्याचं स्टँडर्ड लेवल जे आहे ते थोडं अप होऊन जाईल. हे तुम्ही कन्क्लूड करायला पाहिजेत.